नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालवे. तुम्हा सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, खूप गंभीर विषयावरती या ठिकाणी मी चर्चा करण्यासाठी तुमच्यासोबत आलेलो आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती खूप साऱ्या तुमच्या मित्रांचे किंवा तुमच्या फॅमिलीचे किंवा तुम्हाला देखील माहित असेल की एक मेसेज किंवा एक रील खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की 31 डिसेंबरला तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला एक पीडीएफ फाईल देण्यात येईल किंवा एक फाईल येईल, ती तुम्ही डाउनलोड करू नका आणि जर ती फाईल डाउनलोड केली तर तुमच्या खात्यामधले सगळे पैसे त्या ठिकाणी लुटले जातील. मित्रांनो, हो, हे सत्य आहे आणि हे कशा पद्धतीने लुटतात याविषयी मी सविस्तर चर्चा करणार आहे. आणि जर एखाद्याकडून चुकून ती फाईल डाउनलोड जर झाली तर नक्की काय करायचं याविषयी सुद्धा चर्चा करणार आहे, फक्त 3 मिनिटांमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जर अशी काही फाईल किंवा अशी कोणतीही लिंक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा तुमच्या पर्सनल मेसेजमध्ये जर आली तर कोणत्याही फाईलला डाउनलोड करू नका आणि कोणत्याही लिंकवरती हॅपी न्यू इयरच्या क्लिक करू नका. दुसरी गोष्ट, हॅपी न्यू इयरच्या नावाने जर तुम्हाला कुठलीही फाईल जर आली किंवा कोणतीही लिंक जर आली तर सगळ्यात पहिल्यांदा इग्नोर करायची आणि तुमच्या मोबाईलमधून त्याला डिलीट करून टाकायचं, डाउनलोड करायचं नाही. सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण मेन मुद्द्याला बोलू की नक्की हे कशा पद्धतीने होईल. जर तुमच्या जर व्हॉट्सअप ग्रुपवरती एखादी फाईल आली जी की हॅपी न्यू इयरच्या नावाने असेल, हॅपी न्यू इयर 2026च्या नावाने असेल किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा असतील, कोणत्याही नावाने जर फाईल आली तर डाउनलोड करायची नाही. जर चुकून ही फाईल डाउनलोड झाली तर आज काय होईल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं व्हॉट्सअप हॅक होईल आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याच्या नंतर आता काय होईल, तर अगोदर मी सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही ती फाईल डाउनलोड कराल, फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर व्हॉट्सअप हॅक होणार आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामधले जेवढे काही पैसे आहेत ते सगळे लुटले जाणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदाच सांगून टाकलेला आहे. आता मेन मुद्द्याचं बोललोय, आणखी बोलतोय. हे पहा, ज्यावेळेस तुम्ही फाईल डाउनलोड कराल, फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर व्हॉट्सअप हॅक होईल. व्हॉट्सअप हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल मधले जेवढे काही कॉन्टॅक्ट आहेत त्या सगळ्या कॉन्टॅक्टला तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून त्या ठिकाणी ती सेम फाईल पाठवली जाईल आणि लोकांनाही वाटेल की हाय रे, माझाच मित्र आहे, अरे माझाच पाहुणा आहे, त्याने मला काहीतरी हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्यात, डाउनलोड करून बघतो ना. त्यावेळेस जे डाउनलोड करतील समोरचा व्यक्ती, त्यावेळेस त्यांचंही त्या ठिकाणी हॅक होऊन जाईल. त्यांचं व्हॉट्सअपही हॅक होईल आणि बँक अकाउंट खाली होऊन जाईल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. काही महिन्यांपूर्वी एक शेतकरी होते, मला वाटते नांदेडचे का नाशिकचे होते. त्यांच्या मोबाईलवरती सेम व्हॉट्सअप ग्रुपवरती एक फाईल आली होती पीएम किसान योजनेच्या नावाने. ती फाईल खूप दिवसांपासून शेअर होत आहे, व्हायरल होत आहे आणि ती डाउनलोड केल्यानंतर खूप साऱ्या लोकांचे पैसेही गेलेले आहेत. अकाउंट पूर्णतः रिकामं झालेलं आहे. मला सांगायचं हेच आहे की ती फाईल आल्याच्या नंतर जर डाउनलोड केली तर 100% तुमच्या अकाउंटमध्ये एकही रुपया राहणार नाही. हे अंतिमतः सत्य आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, जर चुकून असं काही घडली घटना तर काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे सिम कार्ड आहे मोबाईल मधलं ते सिम कार्ड काढायचं. दोन्ही 2 सिम कार्ड असतील तर दोन्ही काढायची, एक असेल तर एकही सिम कार्ड मोबाईलमध्ये ठेवायचं नाही. याने काय होईल तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही ती फाईल डाउनलोड करता, फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ऍक्सेस आहेत, एस-एम-एस असेल. आता बघा, जर आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे टाकले तर आपल्याला कळतात की तुमचे पैसे डिपॉझिट झाले. जर आपण पैसे बँकेमधून काढले तर समजतं की आपण पैसे विथड्रॉल केलेत. कुठं कळतं, तर आपल्या टेक्स्ट मेसेजमध्ये किंवा मेसेजमध्येच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातात मेसेजच्या द्वारे. तर सेम मित्रांनो असंच घडतं, ज्यावेळेस तुम्ही ती फाईल डाउनलोड करता. फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस समोरच्या व्यक्तीला दिसतो. समोरच्या व्यक्तीलाही ओटीपी जातात आणि तो त्याचा ओटीपीचा वापर करून त्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट खाली करत असतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं, जर असं काही घडलं तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सिम कार्ड काढायचंय. सिम कार्ड काढल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओटीपी येणार नाहीत आणि समोरच्याला ओटीपी मिळणार नाहीत. ओटीपी नाही मिळले तर बँक अकाउंट खाली होणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओटीपी सांगत नाही तोपर्यंत तुमचं बँक अकाउंट खाली होत नाही. म्हणजेच बँकमधून पैसे जात नाहीत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओटीपी सांगता त्याच वेळेस तुमच्या बँकेमधून पैसे कट होतात. हे अंतिमतः सत्य आहे. जर तुम्हाला असं वाटेल की बिना ओटीपीचेही पैसे कट होऊन जातील, असं कधीच होऊ शकत नाही. मग तर सगळ्या महाराष्ट्राला किंवा अख्ख्या देशालाच लुटून टाकलं असतं बिना ओटीपीचे जर पैसे कट झाले असते तर. मग सांगायचं हेच आहे मला, जर चुकून काही घडलं तर सगळ्यात पहिल्यांदा सिम कार्ड काढायला विसरायचं नाही. सिम कार्ड सगळ्यात पहिल्यांदा काढायचं. मोबाईलमधलं बाहेर काढून टाकायचं. फ्लाइट मोडला टाकताना तसं काय करू नका. सिम कार्ड बाहेर काढा. सिम कार्ड बाहेर काढल्यानंतर तुमच्या नंबरवरती ओटीपी येणार नाहीत आणि समोरच्याला ओटीपी जर नाही मिळाला तर तो तुमचं बँक अकाउंट खाली करू शकत नाही. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली शेतकऱ्याची, ते नाशिकचे का नांदेडचे होते. सेम त्यांनी असंच केलं, थोडी हुशारी दाखवली आणि सिम कार्ड काढलं मोबाईलमधलं. तर त्यांचे काही पैसे गेले, पण जे उर्वरित पैसे होते तेवढे तरी वाचले सिम कार्ड काढल्यामुळं. जर सिम कार्ड काढलं नसतं तर सगळं बँक अकाउंट खाली झालं असतं.
आता मी मुद्द्याचंही बोललोय तुम्हाला आणि पुढचीही महत्वाची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे, की जर चुकून काही घडलं तर सिम कार्ड काढणे. आता मित्रांनो WhatsApp हॅक झाल्याच्या नंतर आता एक साधं उदाहरण देऊन सांगतो. जर मी एखादी फाईल डाउनलोड केली माझ्या मोबाईलमध्ये, जर फाईल आली आणि मी जर चुकून डाउनलोड केली ती, डाउनलोड केल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा माझं WhatsApp हॅक होईल आणि आता तुम्ही सगळेजण मला ओळखताय. कुणी माझे पाहुणे व्हिडिओ पाहत असतील, कुणी माझे मित्र व्हिडिओ पाहत असतील. तर माझ्या नंबरवरून तुम्हाला ती फाईल पाठवली जाणार. तुम्हाला वाटणार सचिननी फाईल पाठवली, पण सचिननी फाईल पाठवलेली नाही. सचिनचं WhatsApp हॅक झालेलं आहे आणि ज्याने हॅक केलंय तो ती फाईल पाठवत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग मला आणखी एक गोष्ट तुम्हाला ही सांगायची. जरी तुम्हाला माझ्या नंबरवरून जरी काही मेसेज आला किंवा एखादी फाईल आली किंवा हॅपी न्यू इयरची काही लिंक आली, तर त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. समजून जायचं याचं सुद्धा WhatsApp अकाउंट हॅक झालेलं आहे. फाईल आली तर डाउनलोड करायची नाही. नाहीतर जीवनभराचे पैसे बँकेमध्ये ठेवलेले काही मिनिटातच गायब होऊन जातील. कळणारही नाही. त्यामुळे सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप परत एकदा शुभेच्छा. कोणतीही फाईल हॅपी न्यू इयरची आली तर डाउनलोड करायची नाही. WhatsApp ग्रुपमध्ये येऊ द्या. तुमच्या एखाद्या फॅमिलीच्या मेंबरनी जरी पाठवली, तुमच्या भावाने जरी पाठवली, तुमच्या बहिणीने जरी पाठवली, तुमच्या मामाने जरी पाठवली किंवा कुणीही जरी एखादी फाईल जर तुम्हाला पाठवली, तर ती फाईल डाउनलोड करायची नाही. जर एखादी लिंक जरी त्यांनी पाठवली, तरी त्या लिंकवरती सुद्धा क्लिक करायचं नाही. नाहीतर बँक अकाउंट खाली झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी गोष्ट तुम्ही तुमच्या ग्रुपमध्येही पाठवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही तासच राहिलेले आहेत. सर्वांना जागृत करा. धन्यवाद.